जसं की स्पॅरो डे असेल, नॅशनल वाईल्ड लाईफ वीक असेल, नॅशनल कन्झर्वेशन डे असेल, हे आपण अतिशय उत्साहामध्ये साजरा करत असतो. खरं म्हणजे हा साजरा करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, तर या कार्यक्रमाचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की मित्रांनो, सध्या आपल्या देशामध्ये जे काही आपले वाईल्ड लाईफ आहेत, ॲनिमल्स आहेत, या वाईल्ड लाईफ ॲनिमल्सची जर आपण माहिती घेतली तर ती माहिती आपल्याला फार कमी प्रमाणात मिळते. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की दिवसेंदिवस आपल्या मानवाची लोकसंख्या वाढत चालली आहे आणि या लोकसंख्या वाढीमुळे काय झालं की जे काही फॉरेस्टेड ॲनिमल असतात, जंगली आपण म्हणतो वन्यजीव, हे ते पाठीमागे ॲमेझॉन म्हणून एक फार मोठं फॉरेस्ट होतं, त्या ॲमेझॉनला सुद्धा त्या ठिकाणी आग लागली आणि कितीतरी वन्यजीव त्यामध्ये भरपूर गेलेले. तसंच सर्वसाधारणपणे जर विचार केला तर आता सध्या फॉरेस्टमध्ये आपण पाहतो की जी काय आपली फूड चेन, फूड वेब, अन्न साखळी आणि अन्न जाळं म्हणतो आपण, तर ही अन्न साखळी आणि ही अन्न जाळं ही अतिशय पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. परंतु काय होतं की सध्या आपण मानव म्हणून फक्त आपण